सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 89 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता आर्यन US ला रवाना झाला आणि त्या प्रायव्हेट एअरलाईनच्या मालकाची तर हवा टाईट झाली होती आणि त्याला रात्रभर झोप येत नव्हती. फक्त 5 मिनिटात त्याच्या एअरलाईनची लायसन्स कॅन्सल करणारा कोणी सामान्य असू शकत नाही किंवा त्याचे वडील कोणी साधारण व्यक्ती नसणार. त्याचं वय फक्त 22 वर्षे होतं, पण त्याचा ॲटिट्यूड पूर्णपणे वारसा हक्काने चालत आलेला खानदानी वाटत होता. आणि ज्या अर्थी त्याचं मिनिस्टरसुद्धा ऐकतात त्या अर्थी ती खूप मोठी हस्ती होती. मग त्यानं फोन फिरवायला सुरुवात केली आणि मिनिस्टरला फोन करून तो विनवणी करत म्हणाला, सर प्लीज, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझ्या एअरलाईनवर जी बॅन आणला आहे तो प्लीज कॅन्सल करा आणि प्लीज तो बॅन हटवा, नाहीतर मी नेस्तनाबूत होईल. आणि मिनिस्टर म्हणाले, तुम्हाला कळतं का तुम्ही कोणाशी पंगा घेतलात? आणि आता हे प्रकरण माझ्या हातात नाही. तुम्ही खुद्द अर्जुन सरांशी भेटा आणि मगच ते ठरवतील तुमचं काय करायचं. आणि जितका मी त्यांना ओळखतो मला असं वाटतं त्यांना भेटूनही काहीच उपयोग होणार नाही. तो एअरलाईन्सचा मालक गयावया करून म्हणाला, सर प्लीज तुम्ही असं नका म्हणू, मी हवं तर त्यांचे पाय पकडतो, पण असं करू नका. आणि मिनिस्टर म्हणाले, त्यांची अपॉइंट मिळणं खूप अवघड आहे आणि जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा होत नाही मी काहीच सांगू शकत नाही. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. मग इकडे आर्यन प्रायव्हेट जेटमधून उतरला आणि त्याला घेऊन जायला तिथे सुद्धा 4 आलिशान गाड्या आल्या. त्यातल्या एका गाडीत आर्यनला दरवाजा उघडून दिला आणि बसवण्यात आलं आणि बाकीच्या 3 गाड्या त्याच्या सिक्युरिटीसाठी होत्या. आणि ही सगळी हायफाय लाईफ पाहून आर्यन धास्तावला वगैरे काहीच नाही, कारण त्याला माहीत होतं की आत्तापासून त्यालासुद्धा हीच लाईफ जगायची आहे. लहानपणापासून तो बॉडीगार्डच्या संरक्षणातच वावरला होता. शाळेमध्ये अगदी बालवाडीपासून ते कॉलेज लाईफ संपेपर्यंत त्याच्या गाडीत त्याचा बॉडीगार्ड असायचा. त्यामुळे आर्यनला आता काहीच वाटलं नाही. मग त्याच्यासाठी 2 वर्ष राहण्यासाठी एक आलिशान असा विला तयारच होता. आणि सध्या तरी इंडियामध्ये रात्र होती आणि US मध्ये दिवस. आर्यन फ्रेश होऊन आला आणि त्यानं फोन करण्यासाठी हातात फोन घेतला आणि त्यानं विचार केला की आता इंडियामध्ये पहाट असेल, डॅडही झोपले असतील, स्वीटी झोपली असेल, म्हणून त्यानं फक्त सध्या मेसेज केला दोघांनाही. आणि हा दिवस रात्रीचा खेळ आता 2 वर्षे खेळायचा होता. मग आता स्वीटी आर्यासोबत झोपली होती. तिचाही चेहरा रडून रडून मलूल झाला होता. तन्वी नेहमीप्रमाणे सकाळी उठली आणि आर्यनसाठी बदामाचं दूध बनवायला लागली आणि त्याला हाका मारून म्हणाली, आर्यन बेटा लवकर खाली ये, तुझं दूध तयार होतंय. आणि थोड्या वेळानं सगळे डायनिंग टेबलवर आले. अर्जुन, आर्या, स्वीटी आणि तन्वीसुद्धा आली आणि आर्यन दिसला नाही. आणि तन्वी पुन्हा म्हणाली, आरू दादा अजून उठला नाही का? आणि आरू म्हणाली, मम्मा तू विसरलीस का, दादा आता इथे नाही, तो US ला गेला ना रात्री. आणि हे ऐकून तन्वी इमोशनल झाली आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू कंट्रोल युअर सेल्फ बेबी, हे बघ टायगरचा मेसेज आला आहे की तो पोहोचलेला आहे. तुलासुद्धा मेसेज आला असेल, तू मोबाईल पाहिला नाहीस का? तन्वीनं तिचे डोळे पुसले आणि मोबाईल पाहिला तर आर्यननं तिलाही मेसेज केला होता. आरूनं तिचा मोबाईल पाहिला तर तिलाही मेसेज केला होता. असं करून करून आर्यननं आता सगळ्यांना, अगदी अस्मिता, विवेकला, सगळ्यांना मेसेज केला होता की तो व्यवस्थित पोहोचला आहे. आणि हीच त्याची खासियत होती, तो सगळ्यांशी खूप क्लोज आणि अटॅच होता. आणि सकाळी सकाळी त्याचे मेसेज पाहून सगळ्यांना खुश वाटलं आणि रात्रीच तो गेला म्हणून जे सॅड फेस होते त्या फेसवर स्माईल आली. मग स्वीटीचा मोबाईल आरूच्या रूममध्ये होता आणि तिलाही मेसेज आला असणारच म्हणून ती पळतच वर गेली आणि तिने हावरटासारखा मोबाईल पाहिला तर तिच्यासाठी खूप स्पेशल मेसेज होता. आय लव्ह यू जान, पहाटे पहाटे पोहोचलो आणि तुला खूप मिस केलं आणि स्टडीवर फोकस कर.
आणि आता कोणावर चिडशील, मी तिथं नाही तर. सो मी जेव्हा तिथं येईल तेव्हा मला माझी स्वीटी, मला स्वीटच वाटली पाहिजे, म्हणून अँगर थोडा कमी कर. बाय मिसेस आर्यन, असा आर्यनं तिला मेसेज केला होता आणि तो मेसेज वाचून तिच्याही चेहऱ्यावर थोडी स्माईल आली. मग तिनं आर्यनला फोन लावायला सुरुवात केली. आता इथे सकाळचे 8 वाजले होते, म्हणजे तिथं रात्रीचे 8 वाजले असतील. पण आर्यनचा फोन एंगेज आला होता, कारण इकडून आता तन्वीनं त्याला व्हिडिओ कॉल केला होता. मग स्वीटीसुद्धा खाली आली आणि त्याच्यासोबत थोडासा फेस दाखवून ती बोलली. मग फोन घेऊन अर्जुन म्हणाला, टायगर, परवापासून कॉलेज सुरू होणार, 2 दिवस ऑब्झर्वेशन कर आणि मग कॉलेजमध्ये जा. आर्यन म्हणाला, येस डॅड. आणि आरू म्हणाली, ए दादा, तुला एकटं एकटं वाटतं का रे? तू आम्हाला मिस करतो का? आता मिस तर करणार नाही असं तर होणारच नव्हतं. पण आर्यन म्हणाला, आरू अगं मला इथे वेळ कुठे असणार आहे तुम्हा सगळ्यांना मिस करायला. मिस करत राहिलो तर स्टडी कोण करेल? 2 वर्ष बघता बघता निघून जातील आणि तू सुद्धा मला जास्त मिस करू नकोस, स्टडी कर. हे दिवसही निघून जातील, समजलं? आणि तुझी ती कडूदी कुठे आहे? आता होती ना इथे, तिलाही स्टडी करायला सांग. आणि आरू म्हणाली, ए दादा, तुला माहीत आहे का आता स्वीटी दी इथेच राहायला येणार आहे आणि आम्ही दोघे एकत्र कॉलेजला जाणार. आणि आर्यन म्हणाला, वाव, दॅट्स ग्रेट प्रिन्सेस. पण जसं माझं ऐकायचीस तसं तिचं ऐकायचं, तुला काहीही कळत नाही. आणि आता आर्या शहाण्यासारखी हो म्हणाली. मग थोडंसं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि अर्जुननं त्याला सांगितलं की काहीही गरज लागली तरी तुला काही कॉन्टॅक्ट दिले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. आर्यन हो म्हणाला आणि फोन ठेवला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, खरंच स्वीटी आता इथे राहील का? अर्जुन म्हणाला, हो. आणि त्याचं काय कारण आहे हे बेबी मी तुला नंतर सांगतो, ओके? असं म्हणून दोघेही नाश्ता करून ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये सुद्धा तन्वीचं कशातच लक्ष नव्हतं. अर्जुन तिच्याकडे गेला तिच्या केबिनमध्ये. मग तन्वी त्याला म्हणाली, तू सकाळी काय म्हणत होतास स्वीटीबाबत ते सांग ना. आणि अर्जुन म्हणाला, बेबी, आपल्या आरूसाठी मी तिला इथे ठेवलं. प्रिन्सेस इनोसंट आहे, तिला कोणीही फसवू शकतं. तिच्यासोबत बॉडीगार्ड तर असेलच, पण घरचं कोणीतरी हवं. आणि मला स्वीटी बेस्ट वाटली. बोल, तुला काय वाटतं? माझा डिसिजन चुकला की बरोबर आहे? तन्वी म्हणाली, अर्जुन, तुझा डिसिजन बरोबरच आहे. पण स्वीटीसुद्धा 1 वर्ष फक्त असणार त्या कॉलेजमध्ये. तिचं लास्ट इयर आहे आणि आरू तर आता 12वीत जाईल. मग त्यानंतर काय करायचं? अर्जुन म्हणाला, पुढचं पुढे बघू ना, पण सध्या तरी मला हेच योग्य वाटतं. आणि तन्वी नेहमीप्रमाणे म्हणाली, ओके, जसं तू म्हणशील तसं. आणि इतक्यात अतुल आला आणि दोघांचे सॅड फेस पाहून म्हणाला, बघितलं कसं वाटतं जेव्हा आपल्या जिगरचा तुकडा आपल्यापासून दूर होतो? खूप सॅड वाटतं ना मॅडम. जेव्हा पिहू लग्न होऊन गेली तेव्हा मलाही असंच झालं होतं काही दिवस. आणि तन्वी म्हणाली, हो अतुल, खूप वाईट वाटतं रे. अतुल म्हणाला, मॅडम, पण डोंट वरी, आर्यन व्यवस्थित पोहोचला आहे. मलाही मेसेज आला होता त्याचा. तन्वी म्हणाली, बहुतेक त्यानं सगळ्यांनाच मेसेज केले होते. दूर गेला तरी सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणारच तो. आणि अतुल म्हणाला, सर, यावेळी जी US मध्ये कॉन्फरन्स आहे ती सुद्धा फक्त 20 दिवसांनी आहे. त्याला तुम्ही जाणारच असाल तेव्हा तर आर्यनसोबत भेटायलाच की. आणि आता तन्वी नेहमी म्हणायची, मी कॉन्फरन्सला नाही जाणार, पण यावेळी लगेच म्हणाली, अर्जुन, मी कॉन्फरन्सला जाणार यावेळी. तू ऑफिस सांभाळायचं, मला आर्यनजवळ थांबायचं आहे. अर्जुन म्हणाला, तनू बेबी, कॉन्फरन्स आणि टायगर यांचे 400 किलोमीटरचं अंतर आहे. जाऊनही उपयोग नाही. फार फार तर एखादा दिवस भेटू शकतेस तू त्याला. आणि तन्वी पुन्हा निराश झाली. तिला तर वाटलं होतं की रोज भेटता येईल, त्याच्यापाशी राहता येईल. मग अर्जुन तिला म्हणाला, तनू डार्लिंग, आता आर्यन सोड आणि स्वीटीवर फोकस कर आणि तिला थोडं ट्रेन कर. बेबी, माझा टायगर तर माझ्यासारखा शेर आहे, पण तुझी भाची मात्र तुझ्यासारखी शेरणी वाटत नाही. आणि आरूला सुद्धा थोडं समजावून सांग, आता ती मोठी होत आहे. तिला तर गुड टच आणि बॅड टचमधला फरकही कळत नाही.
उद्या तिचा कोणी फायदा घेतला तर तिला कळला पाहिजे. तनू, बी सिरियस. या गोष्टी एक मॉमच तिच्या मुलीशी बोलू शकते. आणि तन्वी म्हणाली, हो अर्जुन, तू बरोबर बोलतोस. आर्या जरा जास्तच इनोसंट आहे. आजपर्यंत फॅमिलीच्या बाहेर कधी गेली नाही, त्यामुळे तिला बाहेरचे स्वभाव माहीत नव्हते. आणि तन्वीने आता ठरवलं की स्वीटी आणि आर्यावर फोकस करायचं आणि त्याआधी दोघींनाही स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे. कारण प्रत्येक मुलीला आज त्याची गरज आहे. म्हणून तिने घरीच त्या दोघींचं कराटे प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं. त्यासाठी कोचसुद्धा घरी बोलावले. मग आर्यन पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेला आणि त्याच्या हुशारीने आणि व्यक्तिमत्वाने पहिल्याच दिवशी त्यानं कॉलेजमध्ये सगळ्यांवर छाप सोडली. आणि तो त्याची ओळख खूप अभिमानानं आर्यन अर्जुन देसाई असं करून द्यायचा. पण विनाकारणच माझे डॅड कोण आहेत हे सांगत बसत नव्हता. मग पहिल्या दिवशी ओळख परेड झाली. प्रत्येकाला विचारण्यात आलं की तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे आणि तुमचे बिझनेसमधले आदर्श कोण आहेत. आता सगळ्या मुलांनी त्यांच्या तोंडात येईल त्या वेगवेगळ्या बिझनेसमनची नावं सांगितली. टाटा, बिर्ला, अंबानी आणि बऱ्याच जणांची नावं घेतली. पण आर्यन म्हणाला, मला माझ्या डॅडसारखं व्हायचं आहे आणि तेच माझा बिझनेसमधला आदर्श आहेत. प्रोफेसर म्हणाले, तुझे डॅड नक्की आहेत तरी कोण? आणि आर्यन म्हणाला, आजच्याच मॅगझिनमध्ये त्यांचा फोटो छापून आला आहे, तुम्ही पाहू शकता. सकाळीच कॉलेजमध्ये येताना आर्यनने ओझरतं कॉलेजच्या बाहेर काच फलकात लावलेला मॅगझिन पाहिलं होतं आणि अर्जुनची माहिती त्यावर छापली होती. तरीही प्रोफेसर म्हणाले, तुझ्या वडिलांविषयी तू आणखीन काय सांगू शकतो? आणि आर्यन म्हणाला, माझे वडील माझे देव आहेत. बास, इतकंच मी सांगू शकतो. आणि गुगलवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला त्यांची माहिती भेटेल. लगेच प्रोफेसरांनी त्याचा कॉन्फिडन्स पाहून तिथल्याच इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डवर सर्च केलं, अर्जुन देसाई. आणि अर्जुनची भली मोठी माहिती समोर आली. आता अर्जुनला ओळखत नाही असं कोण नव्हतं, पण हा अर्जुनचा मुलगा असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण आजपासून मात्र त्याला सगळे ओळखणार होते. मग आता असेच दिवस गेले, एकामागून एक चालले होते. स्वीटी रोज एका दिवसाला क्रॉस करायची आणि आजचा दिवस गेला म्हणून तिला छान वाटायचं. दोघींचं कॉलेज सुरू झालं होतं. रोज आर्यन आणि स्वीटी मेसेजवर बोलायचे, पण ऑनलाईन जास्त त्यांना थांबता येत नव्हतं. कारण दिवस आणि रात्रीचा मेळ बसत नव्हता आणि फोनवर बोलणं तर क्वचितच व्हायचं. कधीकधी त्याची खूप आठवण यायची आणि डोळ्यातून पाणी यायचं, पण ते सुद्धा तिला इतरांपासून लपवावं लागायचं. मॉन्टीनं सुद्धा आर्याच्या कॉलेजमध्ये आर्याला इम्प्रेस करण्यासाठी ॲडमिशन घेतलं होतं, पण त्याचा प्लॅन थोडा फेल झाला असं त्याला वाटलं. आर्यन इथून गेल्यानंतर आर्यासोबत कोणीच नसेल आणि ती एकटीच सापडेल असं त्याला वाटलं. पण आता स्वीटी तिच्यावर लक्ष ठेवून होती. मधूसुद्धा होतीच सोबत आणि अर्जुनचे बॉडीगार्ड तर तिच्यावर घारीसारखे नजर ठेवून होते. त्यामुळे स्वीटीला इम्प्रेस करणं थोडं अवघड जात होतं. मग त्यानं त्याचा मोर्चा परीवर वळवला आणि अस्मिताचा बदला घेण्याचं ठरवलं. मग आता बऱ्याच दिवसानंतर आर्यनला स्वीटीच्या गिफ्ट पॅक करून ठेवलेल्या डायरींची आठवण झाली आणि त्यानं 1 नंबरची डायरी हातात घेतली. आणि प्रत्येक डायरीची सुरुवात ही 26 डिसेंबरपासून 25 डिसेंबर पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत असायची. कारण ही डायरी तिला 25 डिसेंबर ख्रिसमसला मिळालेली असायची. आणि एकही दिवस किंवा एकही असा स्पेशल मोमेंट वाया न घालवता ते सगळं स्वीटीनं लिहिलेलं होतं. आणि आर्यनने ते सगळं बघून दडपण घेऊन डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ओ माय गॉड, या मिस सुभेदारने हे सगळं कधी आणि कसं लिहिलं असेल? ही मुलगी पण ना एकदम ऑसम आहे. पण आता हे सगळं मी कधी वाचू? वाचायला तर त्याच्याकडे वेळच नव्हता. मग त्यानं त्या पहिल्या डायरीचं पहिलं पेज उलटलं तर त्यावर अर्जुनविषयी सगळं लिहिलं होतं. आणि त्या दिवशी त्यानं डायरी दिली म्हणून आभार व्यक्त केले होते त्याचे. मग असाच आर्यन तिच्या डायरी वाचत गेला तर त्यामध्ये तिला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, तिचे संकल्प काय आहेत, रियाविषयी, कुणालविषयी, सगळ्यांविषयी लिहिलं होतं. आणि मग एक पान असं सापडलं ज्यात स्वीटीने तिच्याविषयी स्पेशल लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्याचा उल्लेख तिने कोंबडा असा केला होता. आणि आर्यनला सुद्धा हे सगळं खरं आठवलं आणि जेव्हा ती त्याला कोंबडा म्हणून चिडवायची त्याला आठवलं आणि तो हसायला लागला. आणि आता स्वीटी तर इकडे राहिली, रिया आणि कुणालच तिला भेटायला यायचे.
स्वीटीला इथे का ठेवली याचं जे कारण अर्जुननं तन्वीला सांगितलं तेच कारण रिया आणि कुणालला सुद्धा सांगितलं आणि त्या दोघांनाही ते पटलं. आणि स्वीटी इकडे राहिली काय किंवा तिकडे राहिली काय, शेवटी दोन्ही घरं आपलीच आहेत. त्यामुळे रिया कुणालला ऑड वाटलं नाही. उलट त्या निमित्ताने त्यांची सारखी चक्कर अर्जुनच्या घरी व्हायला लागली आणि सगळ्यांनाच करमायला लागलं. आणि आता बघता बघता रक्षाबंधन आलं. मधू, पिहू आणि आर्या खूप सॅड झाल्या. दरवर्षी त्या तिघीही आर्यनला राखी बांधायच्या. तशी पिहूनं त्याला राखी पाठवली होती, पण यावर्षी त्याची कमी नक्कीच भासत होती. आर्यनने आठवणीनं तिची राखी मनगटावर बांधली. मग आता आणखीन थोडे दिवस गेले. आर्यनच्या कॉलेजमधले काही फोटो त्यानं स्टेटसला टाकले आणि ते फोटो पाहून स्वीटी थोडी थक्क झाली. एक गोरी गोरी आणि हॉट मुलगी चक्क आर्यनच्या बगलेत त्याच्या खांद्यावर हात टाकून उभा होती. आता ती अमेरिका होती आणि तिथं हे सगळं अलाउड होतं, नो डाऊट. पण आता खांद्यावर हात टाकला हे ठीक आहे, पण त्याचं स्वीटीला काहीच वाटलं नाही. पण तिचा दुसरा हात मात्र आर्यनच्या छातीवर होता. हे स्वीटीला अजिबात आवडलं नाही आणि तिनं लगेच त्या स्टेटसच्या फोटोला रिप्लाय म्हणून रागाचे इमोजी पाठवले आणि तिला जुळवण्यासाठी अजूनच मुद्दाम फोटो स्टेटसला आर्यननं ठेवले. आणि तिनं रागातच आर्यनला फोन केला, पण आता ऑनलाईन असलेला आर्यन लगेच गायब झाला होता आणि त्याने त्याचा फोन घेतलाच नाही. आणि तिला तर समजतच नव्हतं की आत्ता काय करावं. तिकडे जाऊन आर्यन बदलला तर नाही ना? नक्कीच बदलला होता. पटकन मेसेजला रिप्लाय देत नव्हता, फोन केला तर उचलत नव्हता आणि उचलला तरी फार कमी बोलायचा. स्टडीचं कारण सांगून लगेच ठेवून द्यायचा. आणि तिथे त्याला माझ्यापेक्षाही कोणी ब्युटिफुल आणि हॉट मुलगी भेटली तर अशी भीती स्वीटीला वाटायला लागली. खरं तर अशी भीती वाटण्याचं काहीच कारण नव्हतं, पण आर्यनची पर्सनॅलिटीच अशी होती की त्याच्यामागे मुली नाही लागल्या तरच नवल. मग आज स्वीटीनं या दिवस रात्रीच्या फरकाचा मेळ घालत सगळ्यांचीच नजर चुकवून आर्यनच्या बेडरूममध्ये गेली. आता इकडे रात्रीचे 9 वाजले होते आणि तिकडे मात्र सकाळचे 9 वाजले असतील आणि तो अजून झोपलेलाच होता, कारण आता त्याला सुट्टी होती. स्वीटीनं आर्यनचा बेड पाहिला आणि तिला त्या दोघांचे या बेडवर घालवलेले थोडेसे रोमॅन्टिक क्षण आठवायला सुरुवात झाली आणि स्वीटी त्याची आठवण येऊन बेडवर लोळायला लागली. तिने तिथेच असलेला आर्यनचा फोटो जवळ घेतला आणि त्या फोटोतून आर्यन अर्जुनसारखं डॅशिंग, तीक्ष्ण, धारदार वगैरे असलं काही नाही, पण खूपच प्रेमळ नजरेनं तिच्याकडे बघत होता. तिचा चॉकलेट हिरो वाटत होता तो त्या फोटोमधला. आणि स्वीटीची नजर त्याच्या फोटोमधल्या लालबुंद ओठांवर गेली आणि तिने तिचे डोळे झाकले आणि आर्यनच्या फोटोतल्या ओठांवर तिचे ओठ हळूच टेकवले आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यांसमोर आजपर्यंत झालेले त्या दोघांचे किसिंग सीन आले आणि स्वीटीचे ओठ एकमेकांपासून आपोआप अलग झाले. तिला त्याची खूप आठवण यायला लागली आणि तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव आता त्याच्या स्पर्शासाठी बंड करून उठला. आर्यन पाहिजे आणि फक्त आर्यन पाहिजे, बाकी दुसरं काहीच नको, असं तिच्या शरीराचं प्रत्येक गात्र तिला ओरडून आर्यनची मागणी करत होतं. पण आता आर्यन आणायचं तरी कुठून? तो तर लवकर येणारच नव्हता. तिचं शरीर तर पूर्ण पेटून उठलं होतं आणि तिने त्याला फोन केला, पण त्याचा फोन सायलेंटवर होता आणि तो झोपला होता. आता स्वीटीला तिचे अश्रू अनावर झाले. त्यातच तिच्या शरीरामध्ये पसरणारी आग तिला असह्य झाली. तो वनवास शांत होण्याऐवजी त्याच्या आठवणीनं आणि त्याच्या स्पर्शासाठी आसुसल्यामुळे आणखीनच भडकत होता आणि स्वीटी मुसमुस करायला लागली. आणि अचानक तिच्या पाठीमागून तिच्या कमरेत कोणीतरी विळखा घातला आणि त्याची रेशमी मिठी तिला ओळखीची वाटली. ती थोडी गालात हसली. आर्यन, हा आर्यन आहे असं म्हणून तिनं खूप हरकून मागं पाहिलं आणि तो लगेच गायब झाला आणि स्वीटीनं त्याचा फोटो छातीशी कवटाळून आर्यन, आय वॉन्ट यू बेबी, आय लव्ह यू सो मच असं म्हणून ढसाढसा रडायला सुरुवात केली. आणि आता नेहमी तिला सावरणारा आर्यन मात्र इथे नव्हता आणि कसे जाणार हे पुढचे सगळे दिवस असं वाटून स्वीटीनं स्वतःला आर्यनच्या बेडवर झोपून दिलं.